विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इग्नाइट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत की असे कोणते विभाग आहेत की ज्यांची फॉर्म भरण्याची प्रक्रिया आता सुरू आहे आणि इयत्ता 10वी आणि इयत्ता 12वी आपलं झालं असेल तर आपण कोणत्या कोणत्या विभागाचे फॉर्म भरू शकतो, 10वी असो किंवा 12वी असो. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेऊया. नेमकी किती पदं आहेत, कोणत्या विभागातली पदं आहेत, त्यासाठी शैक्षणिक पात्रता नेमकी काय लागते, परीक्षा कशी होणार आहे, अभ्यासक्रम काय आहे, वेतन किती मिळणार आहे आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख काय आहे. तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा. पहिला विभाग आहे समाज कल्याण विभाग. या समाज कल्याण विभागामध्ये उच्च श्रेणी लघुलेखक ज्याला आपण हायर ग्रेड स्टेनो म्हणतो 10 पदं आहेत. निम्न श्रेणी लघुलेखक लोअर ग्रेड स्टेनो 3 पदं आहेत. त्यानंतर बघा लघु टंकलेखक स्टेनो टायपिस्टची एकूण 9 पदं आहेत. आता वेतन श्रेणीचा विचार केला तर उच्च श्रेणी लघुलेखकला पेमेंट आहे यस 16 मध्ये 44,900 ते 1,42,400. निम्न श्रेणी लघुलेखकचा विचार केला तर यस 15 मध्ये 41,800 ते 1,32,300. लघु टंकलेखकचा विचार केला तर 25,500 ते 81,100. आता उच्च श्रेणी लघुलेखक या पदासाठी नेमकं शिक्षण काय लागतंय तर बघा इयत्ता 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमच्याकडे उच्च श्रेणी लघुलेखक इंग्रजी यासाठी तुम्हाला शॉर्ट हँड इंग्रजी जे आहे ते तुमचं 120 शब्द प्रति मिनिट इतकं असणं गरजेचं आहे आणि मराठी शॉर्ट हँड जे आहे ते सुद्धा 120 शब्द प्रति मिनिट असणं गरजेचं आहे. आता इंग्रजी व मराठी दोन्ही लघुलेखन 120 शब्द प्रति मिनिट असल्यास प्राधान्य दिलं जाईल. म्हणजे एकतर इंग्लिश पाहिजे किंवा एकतर मराठी पाहिजे. तुमच्याकडे दोन्ही असेल तर तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल. त्याच पद्धतीनं तुमच्याकडे इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट म्हणजे इंग्लिश 40 किंवा मराठी 30 असेल तरी चालणार आहे. आणि यासोबतच सगळ्यात महत्वाची गोष्ट काय सांगितलेली आहे की तुमच्याकडे MSc सर्टिफिकेट सुद्धा लागणार आहे. तर तुम्ही उच्च श्रेणी लघुलेखक या पदासाठी फॉर्म भरू शकतात. त्यानंतर निम्न श्रेणी लघुलेखक या ठिकाणी सांगितलं इयत्ता 10वी. आता इंग्रजी शॉर्ट हँड जे आहे ते 100 शब्द प्रति मिनिट आणि मराठी शॉर्ट हँड जे आहे ते 100 शब्द प्रति मिनिट. दोनपैकी एक कुठलंही चालेल पण दोन्ही असेल तर तुम्हाला काय मिळेल, दोन्ही असेल तर तुम्हाला प्राधान्य दिलं जाणार आहे, लक्षात घ्या. त्याबरोबरच इंग्लिश 40 किंवा मराठी 30 हे लागणार आहे आणि यासोबतच MSc सर्टिफिकेट सुद्धा या ठिकाणी लागणार आहे. चला पुढे बघा लघु टंकलेखक. लघु टंकलेखक यासाठी इयत्ता 10वी पास असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर लघुलेखनाचा वेग 80 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग म्हणजे लघुलेखन 80 चालणार आहे आणि इंग्रजी टायपिंग 40 मिनिट किंवा मराठी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट एवढं असेल तरी चालणार आहे. आणि यासोबतच काय पाहिजे त्यांना, इथे मात्र MSc ची अट सांगितलेली नाही, हे लक्षात घ्या. ठीक आहे, चला पुढे. आता परीक्षा आपली नेमकी होणार कशी आहे तर परीक्षा या ठिकाणी तुमची 100 प्रश्नांची परीक्षा असणार आहे 200 मार्कांसाठी. मग या ठिकाणी मराठीचे 25 प्रश्न, इंग्रजीचे 25 प्रश्न, सामान्य ज्ञानचे 25 प्रश्न, बौद्धिक चाचणीचे 25 प्रश्न. ठीक आहे, अशा पद्धतीने तुमची परीक्षा असणार आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर अर्ज कसा करायचा आहे आपल्याला तर अर्ज sjsa.maharashtra.government.in या वेबसाईटला अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची तुमची शेवटची तारीख काय आहे बघा, तर अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 11 नोव्हेंबर 2024. ठीक आहे, चलो पुढे. आता ही जी तुम्हाला माहिती सांगितली समाज कल्याण विभागाची, त्या समाज कल्याण विभागाची आपली ही एक रेकॉर्डेड बॅच आहे. यामध्ये जो सिलेबस मी तुम्हाला समजून सांगितलाय तो सगळा सिलेबस या बॅच मध्ये अत्यंत चांगल्या व्यवस्थितरित्या इग्नाइट अकॅडमीच्या सर्व तज्ञ शिक्षकांनी कव्हर केलेला आहे, पूर्ण केलेला आहे. या बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे एक्सपर्ट फॅकल्टी टीम आहे, दर्जेदार क्लास नोट्स आहेत, अनलिमिटेड व्ह्यूज आहेत, टेस्ट सिरीज आहेत, 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे बॅचची आणि पर्सनल मेंटरिंग सेशन आहे. इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून ही बॅच जॉईन करा. पुढचं बघा महिला व बाल विकास विभाग. आता महिला व बाल विकास विभागामध्ये लघुलेखक हे पद आहे. आता याची वेतन श्रेणी बघा यस 16 मध्ये 44,900 ते 1,42,400 एक पद आहे. आणि लघुलेखक निम्न श्रेणी गट क मध्ये यस 15 मध्ये वेतन श्रेणी आहे 41,800 ते 1,32,300. या ठिकाणी पद आहेत 2. पुढे बघा वरिष्ठ काळजीवाहक गट ड या ठिकाणी 4 पदं आहेत आणि वेतन श्रेणी यस 3 मध्ये 16,600 ते 52,400 आहे. त्याच पद्धतीनं कनिष्ठ काळजीवाहक गट ड 36 पदं आहेत. या ठिकाणी वेतन श्रेणी यस 1 मध्ये 15,000 ते 47,600 आहे. आता डिटेल मध्ये आपण बघूया. अजून एक राहिलं स्वयंपाकी गट ड वेतन श्रेणी यस 3 मध्ये 16,600 ते 52,400 एकूण पदं आहेत 6. आता आपण डिटेल मध्ये बघूया क्वालिफिकेशन काय लागणार आहे. तर बघा आता लघुलेखक निम्न श्रेणी यासाठी इयत्ता 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. लघुलेखनाचा वेग 100 शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टायपिंग 40 किंवा मराठी टायपिंग 30 एवढं लागणार आहे. ठीक आहे, पुढे बघा
वरिष्ठ काळजीवाहक गट ड यासाठी माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे तू काय सांगितलं या ठिकाणी, इयत्ता 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. उमेदवार हा सदृढ असावा. पुरुष उमेदवारांनी खालील पात्रता पूर्ण करणं गरजेचं आहे. त्याची उंची पाहिजे 163 सेंटीमीटर, पुरुषांना 163 सेंटीमीटर आणि छाती किती बघा न फुगविता 79 सेंटीमीटर. ठीक आहे. पुढचं पद बघा, पुढचं पद आहे लघुलेखक गट ड. आता या लघुलेखक साठी या ठिकाणी काय लागतंय, माध्यमिक शाळा म्हणजे 10वी, लघुलेखनाचा वेग 120 शब्द प्रति मिनिट, कारण हे उच्च श्रेणी लघुलेखक आहे लक्षात घ्या. आणि इंग्रजी टायपिंग लागणार आहे 40 म्हणजे 40, ते नसेल तर मराठी 30 पण चालतं, हे लक्षात घ्या. त्यानंतर कनिष्ठ काळजीवाहक गट ड. आता कनिष्ठ काळजीवाहक मध्ये इयत्ता 10वी सांगितलंय. पुरुष हा सदृढ उमेदवार असावा. पुरुष उमेदवारांनी खालील अटी पूर्ण कराव्यात. किमान उंची 5 फूट 4 इंच एवढी सांगितलेली आहे आणि छाती न फुगवता किमान 31 इंच एवढी सांगितलेली आहे. ठीक आहे. चला पुढे. आता वेतन श्रेणी आपण ऑलरेडी माहिती करून घेतली आधीच. त्यानंतर स्वयंपाकीसाठी सुद्धा काय सांगितलंय, इयत्ता 10वी आणि उमेदवार हा सदृढ असावा म्हणजे शारीरिकदृष्ट्या सदृढ असावा. त्यानंतर पुढे बघा आपली परीक्षा कशी होणार आहे, तर कम्प्युटर बेस एक्झामिनेशन असणार आहे. परीक्षेचे स्वरूप बघा कसे, तर लघुलेखक उच्च श्रेणी गट ड यासाठी 120 मार्कांची लेखी परीक्षा आणि 80 मार्कांची व्यावसायिक चाचणी. झाले का 200 मार्क. ठीक आहे. त्यानंतर आता लघुलेखक निम्न श्रेणी 120 मार्काची लेखी परीक्षा, 80 मार्कांची व्यावसायिक चाचणी. काळजीवाहक गट ड वरिष्ठ काळजीवाहक 200 मार्कांची परीक्षा, कनिष्ठ काळजीवाहक 200 मार्कांची म्हणजे इथे व्यावसायिक चाचणी होणार नाहीये. आणि स्वयंपाकीला 120 मार्कांची म्हणजे प्रश्नांची परीक्षा, 80 मार्कांची तुमची व्यावसायिक चाचणी. अशा पद्धतीने हे सगळे पेपर तुमचे 200 मार्कांचे असणार आहेत. आता व्यावसायिक चाचणी म्हणजे काय, तर त्या पदाला स्किल टेस्ट घेतली जाईल तुमची, टायपिंग किंवा शॉर्ट हँड जे काय असेल त्याची स्किल टेस्ट. ठीक आहे. स्वयंपाकीला सुद्धा तुमची स्किल टेस्ट घेतली जाईल. आणि बाकी हे जे 120 प्रश्न आहेत ते कशा विचारतात, 30 प्रश्न मराठी म्हणजे 30 मार्काला मराठी, 30 मार्काला तुमचे प्रश्न समजून घ्या, 30 प्रश्न मराठी, 30 प्रश्न इंग्रजी, 30 प्रश्न गणित बुद्धिमत्ता आणि 30 प्रश्न GK/GS. अशा पद्धतीनं 120 या ठिकाणी मार्क. आता एक प्रश्न 2 मार्काला आहे, त्यामुळे इथे 30 मार्काला न विचारता 15 प्रश्न मराठी, 15 प्रश्न इंग्रजी, 15 प्रश्न गणित बुद्धिमत्ता आणि 15 प्रश्न GK/GS. ठीक आहे. अशा पद्धतीनं हे 60 प्रश्न होतील 120 मार्कांसाठी आणि बाकी मग तुमची 80 मार्कांची स्किल टेस्ट. ठीक आहे. चलो पुढे. आता या भरती प्रक्रियेसंदर्भातील सर्व कार्यक्रम वेळापत्रक. ठीक आहे. चला आता ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कधीपर्यंत भरायचा आहे आपल्याला, 3 नोव्हेंबर पर्यंत आपल्याला अर्ज भरायचा आहे, लक्षात घ्या. आता या परीक्षेची जी बॅच आहे ही सुद्धा आपली उपलब्ध आहे. TCS IBPS पॅटर्न नुसार होणाऱ्या सर्व परीक्षांसाठी ही बॅच उपयुक्त आहे, लक्षात घ्या. रेकॉर्डेड लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे, ही बॅच तुम्ही जॉईन करू शकतात. या बॅचचं वैशिष्ट्य तेच आहे जे आधीच्या बॅचचं आहे की सर्व इग्नाइट अकॅडमीच्या तज्ञ फॅकल्टीने, तज्ञ शिक्षकांनी तुम्हाला शिकवलेलं आहे, शिकवत आहेत. टेस्ट सिरीज आहेत, PDF स्वरूपात नोट्स आहेत, 1 वर्ष बॅचची व्हॅलिडिटी आहे, तेव्हा नक्की बॅच जॉईन करा. त्यानंतर बघा पुढचा आहे RRB NTPC. आता RRB NTPC जे आहे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड, आता अंडर ग्रॅज्युएट इयत्ता 12वी झालेला असेल तर तुम्ही हे फॉर्म भरू शकतात. फॉर्म भरण्याची शेवटची तारीख या ठिकाणी आहे, तारीख आता वाढवल्यामुळं 23 ऑक्टोबर ही 27 ऑक्टोबर ही फॉर्म भरायची शेवटची तारीख आहे, लक्षात घ्या. आता या ठिकाणी पोस्ट कोणते कोणते आहे बघा. कमर्शियल कम तिकीट क्लर्क याच्या 2022 पद आहेत. त्यानंतर अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट 361 जागा आहेत. ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट 990 जागा आहेत. ट्रेन क्लर्क 72 जागा आहेत. अशा टोटल 3445 जागा आहेत, लक्षात घ्या. इयत्ता 12वी झाला असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सेंट्रल गव्हर्नमेंटची ही पोस्ट आहे, रेल्वे विभागाची ही पोस्ट आहे. महाराष्ट्रातील मुलांना आता हा पेपर आपल्याला मराठी माध्यमात सुद्धा देता येणार आहे, हे लक्षात घ्या. आता या ठिकाणी याची परीक्षा कशी होते तर याचे 2 टप्पे असतात, CBT 1 आणि CBT 2. ठीक आहे. आता CBT 1 अर्थात कम्प्युटर बेस्ड टेस्ट आपण त्याला म्हणतो. CBT 1 मध्ये बघा या ठिकाणी तुम्हाला 90 मिनिटं मिळतील. या ठिकाणी जनरल अवेअरनेसचे 40 प्रश्न, मॅथमॅटिक्सचे 30 प्रश्न आणि जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग बुद्धिमापन चाचणीचे 30 प्रश्न, असे टोटल 100 प्रश्न या ठिकाणी असणार आहेत, लक्षात घ्या. आणि पेपर सोडवायला तुम्हाला 120 मिनिटं हे हँडिकॅप उमेदवारांना आणि 90 मिनिटं हे जनरल सर्वसाधारण उमेदवारांना मिळणार आहे, लक्षात घ्या. मग अशा पद्धतीनं ही CBT 1 झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा म्हणजे किती विषय आहेत, 3 विषय, जनरल अवेअरनेस, गणित आणि बुद्धिमापन चाचणी. नंतर आहे CBT 2. आता CBT 2 मध्ये पण फक्त प्रश्नांची संख्या वाढते,
बाकी सगळा सिलेबस जो आहे तो सेमच आहे. थोडी काठिण्य पातळी वाढते आणि प्रश्नांची संख्या वाढते. विषय तेच आहे, जनरल अवेअरनेस 50, गणित 35 आणि बुद्धिमापन चाचणी 35. 120 मार्कांसाठी 120 प्रश्नांची ही परीक्षा होते, लक्षात घ्या. पुढे बघा, आता आरआरबी एनटीपीसी साठी सुद्धा आपली ही इग्नाइट अकॅडमीची एक ऑनलाईन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. या बॅच मध्ये आरआरबी एनटीपीसीचा जो सिलेबस मी तुम्हाला आता सांगितला तो अत्यंत चांगल्या खोलामध्ये जाऊन, डिटेलमध्ये जाऊन इग्नाइट अकॅडमीच्या सर्व तज्ञ शिक्षकांनी शिकवलेला आहे. तो नक्की त्या बॅचचा तुम्हाला फायदा होईल. मागच्याही आरआरबी एनटीपीसीला आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या बॅचचा खूप सारा फायदा मुलांना झाला होता, याही वेळेस होईल. आता पुढे बघा, ही आहे आदिवासी विभाग भरती. आता या आदिवासी विभागाची जी भरती आहे ती विभागानुसार होते, ठीक आहे. अप्पर आदिवासी आयुक्त विभाग ठाणे, नागपूर, अमरावती, नाशिक अशा पद्धतीनं. तर बघा आता जागा आपल्या 10वी 12वीच्या बेसवर कोणत्या कोणत्या आहेत. तर अप्पर आयुक्त आदिवासी विकास नाशिक विभागातील रिक्त पदांचा तपशील. आता नाशिक विभागामध्ये बघा, लघु टंकलेखक अर्थात टायपिस्ट हे पद आहे. आता यासाठी 3 पदं आहेत, लक्षात घ्या. वेतन श्रेणी S8 मध्ये 25,500 ते 81,100 आहे. त्यानंतर पुढचं पद आहे लायब्रियन, ज्याला आपण ग्रंथपाल म्हणतो. 24 पदं आहेत या ठिकाणी. वेतन श्रेणी S8 मध्ये 25,500 ते 81,100 आहे. त्यानंतर उच्च श्रेणी लघुलेखक, ज्याला आपण स्टेनोग्राफर हायर ग्रेड म्हणतो. वेतन श्रेणी 44,900 ते 1,42,400, एकूण 3 पदं आहेत. त्यानंतर निम्न श्रेणी लघुलेखक स्टेनोग्राफर लोअर ग्रेड, एकूण 14 पदं आहेत आणि वेतन श्रेणी 41,800 ते 1,32,300 S15 मध्ये आहे. आता पुढे बघा, अप्पर आयुक्त आदिवासी विकास ठाणे विभागातील रिक्त पदांचा तपशील बघा. ग्रंथपाल अर्थात लायब्रियन किती पदं आहेत? टोटल 15 पदं आहेत आणि वेतन श्रेणी 25,500 ते 81,100 S8 मध्ये आहे, लक्षात घ्या. त्यानंतर सहाय्यक ग्रंथपाल असिस्टंट लायब्रियन या ठिकाणी 1 पद आहे. 21,700 ते 69,100 S7 मध्ये. त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक, ज्याला आपण लॅबोरेटरी असिस्टंट म्हणतो, याची एकूण 13 पदं आहेत आणि वेतन श्रेणी 19,900 ते 63,200 ही याची वेतन श्रेणी आहे. त्याच पद्धतीने कॅमेरा कम प्रोजेक्टर ऑपरेटर या ठिकाणी 1 पद आहे आणि वेतन श्रेणी S10 मध्ये 29,200 ते 92,300. आता अप्पर आयुक्त आदिवासी विकास अमरावती विभाग. आता या अमरावती विभागातील पदं बघा, या ठिकाणी टायपिस्ट, स्टेनो टायपिस्ट म्हणजे लघु टंकलेखक या ठिकाणी पदं आहेत 3 आणि वेतन श्रेणी आहे S8 मध्ये 25,500 ते 81,100. त्यानंतर पुढे बघा, ग्रंथपाल लायब्रियन पदं आहेत 1 पद आहे. वेतन श्रेणी S8 मध्ये 25,500 ते 81,100 आहे. अप्पर आयुक्त आदिवासी विकास नागपूर विभागातील रिक्त पदांचा तपशील आहे. आता बघा, प्रयोगशाळा सहाय्यक लॅबोरेटरी असिस्टंट या ठिकाणी 5 पदं आहेत आणि वेतन श्रेणी आहे S6 मध्ये 19,900 ते 63,200. त्यानंतर ग्रंथपाल लायब्रियन एकूण 8 पदं आहेत आणि वेतन श्रेणी बघा 25,500 ते 81,100 S8 मध्ये आहे. लघु टंकलेखक स्टेनो टायपिस्ट वेतन श्रेणी S8 मध्ये 25,500 ते 81,100 4 पदं आहेत. आता बघा, लघु टंकलेखक यासाठी काय नेमकं क्वालिफिकेशन लागतंय? तर लघु टंकलेखक यासाठी बघा, या ठिकाणी सांगितलंय की इयत्ता 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे आणि शासकीय लघुलेखनाचा किमान वेग 80 शब्द प्रति मिनिट, म्हणजे लघुलेखन किती लागतंय? 80 शब्द प्रति मिनिट. आणि इंग्लिश टायपिंग 40 किंवा मराठी टायपिंग 30 लागणार आहे, हे लक्षात घ्या. संपलं. त्यानंतर पुढे आहे ग्रंथपाल. आता ग्रंथपालसाठी काय सांगितलंय? इयत्ता 10वी उत्तीर्ण केलेली असली पाहिजे, ठीक आहे. त्यानंतर ग्रंथालय शास्त्र, आता प्रेफरन्स बघा कोणाला दिला जाईल. ग्रंथालय शास्त्र यामधील पदविका धारण करणाऱ्या आणि किमान 2 वर्षापेक्षा कमी नाही इतका कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना पसंतीक्रम राहील. पसंतीक्रम राहिलं फॉर्म आपण भरू शकतो, लक्षात घ्या. म्हणजे 10वी झाला असेल तरी फॉर्म भरू शकतो, पण पसंतीक्रम कोणाला राहील ते सांगितलंय. त्यानंतर सहाय्यक ग्रंथपाल. आता या ठिकाणी काय सांगितलंय? सहाय्यक ग्रंथपाल इयत्ता 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे आणि ज्यांनी मान्यताप्राप्त संस्था किंवा महाविद्यालयाचे ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र धारण केले आहे, म्हणजे हे प्रमाणपत्र तिथे लागणार, लक्षात घ्या. त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक फक्त इयत्ता 10वी उत्तीर्ण असलं पाहिजे, संपलं. एवढंच सांगितलं या ठिकाणी. पुढे बघा, कॅमेरामॅन कम प्रोजेक्टर ऑपरेटर. आता या ठिकाणी काय सांगितलंय? इयत्ता 10वी उत्तीर्ण पाहिजे, जे मान्यताप्राप्त संस्थेची फोटोग्राफी या विषयाची पदविका किंवा प्रमाणपत्र धारण करतात आणि शासन मान्य संस्थेमधील फोटोग्राफी, प्रिंटिंग, एनालार्जिंग आणि त्याच्याशी संबंधित शास्त्र किंवा तंत्रज्ञान इत्यादी आणि ऑडिओ व्हिज्युअल मशीन चालवण्याचा प्रत्यक्ष कामाचा 3 वर्षापेक्षा कमी नाही इतका अनुभव, ठीक आहे, या ठिकाणी सांगितलेला आहे. आता उच्च श्रेणी लघुलेखक या पदासाठी
सॉरी, उच्च श्रेणी लघुलेखक यासाठी इयत्ता 10वी सांगितलेलं आहे. उच्च श्रेणी लघुलेखक इंग्रजी टायपिंग शॉर्ट हँड जे आहे ते 120 शब्द प्रति मिनिट, मराठी शॉर्ट हँड 120 शब्द प्रति मिनिट. या दोन पैकी एक काहीतरी लागणार आहे, पण दोन्ही असेल तर प्रेफरन्स राहील असं म्हटलंय. टंकलेखन इंग्रजी 40 आणि इंग्रजी 40 नसेल तर मराठी 30. हा बघा या ठिकाणी टंकलेखन इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट, टंकलेखन मराठी 30 शब्द प्रति मिनिट आणि MSCIT म्हणजे या ठिकाणी दोन्ही पण गोष्टी सांगितल्या, लक्षात घ्या. या ठिकाणी टायपिंग तुमचं इंग्रजी 40 पण लागणार आहे आणि मराठी 30 दोन्ही कंपल्सरी आहेत, लक्षात घ्या, किंवा नाहीये. आणि त्यासोबतच काय सांगितलंय, MSCIT सुद्धा सांगितलेलं आहे, हे लक्षात घ्या. पुढे बघा, आता या ठिकाणी निम्न श्रेणी लघुलेखक यासाठी पुन्हा तेच इयत्ता 10वी उत्तीर्ण लागणार आहे. त्यानंतर इंग्रजी शॉर्ट हँडचा स्पीड 100 शब्द प्रति मिनिट, मराठी 100 शब्द प्रति मिनिट, दोन्ही पैकी कुठलं तरी एक लागणार आहे. दोन्ही असेल तर प्रेफरन्स राहील. त्यानंतर टंकलेखन इंग्रजी 40 आणि मराठी 30 हे दोन्ही कंपल्सरी सांगितलंय आणि प्लस त्यासोबत काय सांगितलंय, MSCIT सांगितलेलं आहे, लक्षात घ्या. तर अशा पद्धतीने आपण काय माहिती घेतली की 10वीच्या बेसवरती, आता यातली बहुतांशी पदं ही 10वीच्याच बेसवरती होती, लक्षात घ्या. 10वी आणि 12वीच्या बेसवरती आपण कोणते कोणते फॉर्म भरू शकतो याची माहिती आपण या व्हिडिओतनं घेतली. आता यासाठी परीक्षा जी आहे, या परीक्षा कशा होणार आहे लक्षात घ्या. तर यासाठी बघा, आता प्रयोगशाळा सहाय्यक ही 200 गुणांची परीक्षा असणार आहे. यासाठी मराठी 50 गुण, इंग्रजी 50 गुण, सामान्य ज्ञान 50 गुण आणि सामान्य विज्ञान 50 गुण 120 मिनिटात सोडवायचंय. कॅमेरामॅन कम प्रोजेक्ट ऑपरेटर यासाठी सुद्धा 200 गुण असतील, पण पुन्हा तोच पॅटर्न मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान आणि गणित बुद्धिमापन चाचणी. बघा या ठिकाणी माफ करा, बघा परत सांगतो, प्रयोगशाळा सहाय्यक 200 गुण, 50 मार्क मराठी, 50 इंग्रजी, सामान्य ज्ञान 50 आणि सामान्य विज्ञान 50, लक्षात घ्या. या ठिकाणी मॅथ रिझनिंग नाहीये, जनरल सायन्स आहे. त्याच पद्धतीनं कॅमेरामन कम प्रोजेक्ट ऑपरेटर 200 मार्क आहेत या ठिकाणी, 50 मार्क मराठी, 50 मार्क इंग्रजी, 50 मार्क सामान्य ज्ञान आणि 50 मार्क सामान्य विज्ञान जनरल सायन्स. ठीक आहे, 120 मिनिटांमध्ये पेपर सोडवायचा आहे. त्यानंतर ग्रंथपाल 200 मार्क आहेत. मग या ठिकाणी 50 50 50 50 फक्त या ठिकाणी लक्षात घ्यायचं, इथे मात्र तुम्हाला सामान्य विज्ञान न विचारता काय विचारलं जाणार आहे, इथे तुम्हाला विचारलं जाईल गणित बुद्धिमापन चाचणी. ठीक आहे, म्हणजेच 50 मार्क मराठी, 50 मार्क इंग्रजी, 50 मार्क या ठिकाणी गणित बुद्धिमापन आणि 50 मार्क GK/GS असं 120 मिनिटांमध्ये सोडवायचे. ठीक आहे, मग सहाय्यक ग्रंथपालला पण तोच पॅटर्न आहे. त्यानंतर लघु टंक लेखकला पण या ठिकाणी तोच पॅटर्न आहे, फक्त प्रश्नांची संख्या कमी होते. त्याचं कारण असं, कारण इकडे व्यावसायिक चाचणी आहे, बाकी सिलेबस सगळा तोच आहे. म्हणजे 25 मार्काला मराठी, 25 मार्काला इंग्रजी, 25 मार्काला गणित बुद्धिमापन चाचणी आणि 25 मार्काला GK/GS आणि बाकी मग 80 मार्कांचं तुमचं व्यावसायिक चाचणी. त्यानंतर मग उच्च श्रेणी लघुलेखकला पण तोच पॅटर्न आहे आणि निम्न श्रेणी लघुलेखकला पण तोच पॅटर्न आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, जिथे तुम्हाला 200 मार्कांचा पेपर आहे तिथे 120 मिनिटं आहे आणि जिथे तुम्हाला 120 मार्कांचा पेपर आहे तिथे 60 मिनिटं आहे, हे लक्षात घ्या. आता परीक्षेचं फॉर्म भरण्याचा शेवटची तारीख काय याची मग लक्षात घ्या, 2 नोव्हेंबर पर्यंत आपल्याला फॉर्म भरायचा आहे. tribal.maharashtra.government.in इग्नाइट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला फॉर्म कसा भरावा याच्यावरती मी व्हिडिओ घेतला, तो इथं बघून घ्या. तुम्हाला फॉर्म भरताना कुठलीही अडचण येणार नाही. आता या आदिवासी विभाग भरतीच्या अनुषंगानं आपल्याकडे ही एक इग्नाइट अकॅडमीची सर्वसमावेशक सरळ सेवेची बॅच आहे. या बॅचचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. इग्नाइट अकॅडमीचे ऍप डाउनलोड करा, ही बॅच जॉईन करा. अधिक माहितीसाठी 8888996161 या नंबरला संपर्क करा आणि अशाच प्रकारे स्पर्धा परीक्षांबाबतचे नवीन नवीन व्हिडिओज बघण्यासाठी, नवीन नवीन माहिती जाणून घेण्यासाठी आजच इग्नाइट अकॅडमीचे हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.